त्याच्यामध्ये जवळपास 6,000 लोकांना एम्प्लॉयमेंट मिळेल आणि तसंच इतरही बाकीच्या ज्या काही इन्व्हेस्टमेंट आलेल्या आहेत त्यातनं अजून 5 ते 6,000 लोकांना मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट मिळेल. तुम्ही नवीन रेकॉर्ड केलेल्या काही मिनिटांमध्ये एमओयू करण्याचा रेकॉर्ड राज्य सरकारने केलेला विजेच्या स्पीडनं असा उल्लेख झाला त्यात. चांगली गोष्ट आहे. काय झालं की आमच्याकडे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर लगेच चर्चा पूर्ण करून आणि एमओयू पर्यंत नेण्याचं काम आमच्या इंडस्ट्री विभागाने केलं आहे. एक नवीन रेकॉर्ड आम्ही केला आहे. सुनील तटकरे यांनी खंत व्यक्त केली की सातत्याने पराभवाबद्दल मला जबाबदार धरण्यात येतं आणि त्याच दरम्यान शिवसेनेचे रामदास कदम यांनी त्यांच्यावर आरोप केला. अजित पवार गेल्यानंतर सुनील तटकरे यांनी गलिच्छ राजकारण केलं. शरद पवार यांना शह देण्यासाठी तटकरे यांनी वहिनींचा शपथ घ्यायला लावली. मला असं वाटतं की या संदर्भात जो काही वादविवाद होतोय हा अतिशय निरर्थक अशा प्रकारचा आहे, अतिशय चुकीच्या अशा प्रकारचा आहे. प्रत्येक व्यक्ती केवळ हा प्रयत्न करतोय हे अतिशय चुकीचं. शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री अतिशय एक अजितदादा पवारांच्या रूपाने दुर्दैवाने आपल्यातनं निघून गेले, पण त्याच्या माध्यमातून प्रयत्न. महिंद्रा अँड महिंद्रा ही अतिशय आधुनिक नेक्स्ट जेन अशा प्रकारचं जे त्यांची कार आहे, एसयूव्ही आहे, तिची फॅक्टरी इथे टाकते. ही इंटिग्रेटेड फॅक्टरी असेल ज्यातनं ईव्ही कार्स, नेक्स्ट जेन कार्स आणि त्यासोबत ट्रॅक्टर्स अशा दोन्ही गोष्टी असतील. ही इंटिग्रेटेड पद्धतीची महिंद्राची सगळ्यात मोठी फॅक्टरी असेल आणि यासोबतच छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये देखील ते इन्व्हेस्टमेंट करतायत. त्याचं अनाउन्समेंट त्यांनी केलं. जवळपास 15,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे आणि 1,600 एकर जागा आम्ही त्यांना देतो. यामुळे मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट तयार होणार आहे. तसंच या ठिकाणी स्मेल्टिंगच्या क्षेत्रामध्ये चांगली इन्व्हेस्टमेंट झाली आहे. ईव्ही ऑटोच्या क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट झाली आहे. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागपूर आणि विदर्भात आलेली आहे. रोजगार निर्मितीसाठी किती मोठा फायदा आहे महिंद्राचा विचार केला तर जवळपास 10,000 लोकांना रोजगार मिळेल. 3 व्हीलरची जी इंडस्ट्री आलेली आहे ज्याच्यामध्ये एकदम लेटेस्ट टेक्नॉलॉजी येते आहे, त्याच्यामध्ये जवळपास 6,000 लोकांना एम्प्लॉयमेंट मिळेल आणि तसंच इतरही बाकीच्या ज्या काही इन्व्हेस्टमेंट आलेल्या आहेत त्यातनं अजून 5 ते 6,000 लोकांना मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट मिळेल. तुम्ही नवीन रेकॉर्ड केलेल्या काही मिनिटांमध्ये एमओयू करण्याचा रेकॉर्ड राज्य सरकारने केलेला विजेच्या स्पीडनं असा उल्लेख झाला त्यात. चांगली गोष्ट आहे. काय झालं की आमच्याकडे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर लगेच चर्चा पूर्ण करून आणि एमओयू पर्यंत नेण्याचं काम आमच्या इंडस्ट्री विभागाने केलं आहे. एक नवीन रेकॉर्ड आम्ही केला आहे. सुनील तटकरे यांनी खंत व्यक्त केली की सातत्याने पराभवाबद्दल मला जबाबदार धरण्यात येतं. त्याच दरम्यान शिवसेनेचे रामदास कदम यांनी त्यांच्यावर आरोप केला. अजित पवार गेल्यानंतर सुनील तटकरे यांनी गलिच्छ राजकारण केलं. शरद पवार यांना शह देण्यासाठी तटकरे यांनी वहिनींचा शपथ घ्यायला लावली. मला असं वाटतं की या संदर्भात जो काही वादविवाद होतोय हा अतिशय निरर्थक अशा प्रकारचा आहे, अतिशय चुकीच्या अशा प्रकारचा आहे. प्रत्येक व्यक्ती केवळ स्वतःचं राजकारण याच्यात कसं पाहता येईल हा प्रयत्न करतोय हे अतिशय चुकीचं आहे. बघा, शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्यातले एक अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेले एक मोठे नेते अजितदादा पवारांच्या रूपाने दुर्दैवाने आपल्यातनं निघून गेले, पण त्यानंतर प्रत्येक व्यक्ती त्याच्या माध्यमातून जो काही राजकारण करण्याचा प्रयत्न करतोय हे अतिशय चुकीचं आहे. अशा प्रकारचं खालचं राजकारण बंद झालं पाहिजे. नागपुरात मुख्यमंत्री माध्यमांशी बोलत होते. एका कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली आणि त्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये स्टील प्रकल्प उभारणार तर मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये रोजगार निर्माण होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.